मैत्री किंवा नाती याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. मीन्स आपण सराउंडिंगमध्ये आपल्या जी माणसं असतात तर त्यामध्ये असं असतं की प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात. तर कसं आहे ना, चांगलं आपण घ्यायचं आणि वाईट सोडून द्यायचं. पण आपण जेव्हा एखादी कोणाशी मैत्री करतो किंवा आपलं कोणाशी आपण नातं तयार होतं एखादं, तर त्यावेळेला आपण चांगलं घ्यायचं आहे आणि वाईट सोडून द्यायचं आहे. पण आपल्याला कसं होतं ना, की आपण फ्रेंडशिप केल्यानंतर किंवा एखादं नातं जोडल्यानंतर आपल्याला समोरच्या व्यक्तीचे काही वाईट गुण आहेत ते नंतर आपल्याला समजतात. मग आपण म्हणतो अरे आता काय करायचं, तर अशा वेळेला त्या व्यक्तीला सोडून द्यायचं नाही. त्यातले वाईट गुण आहेत ते आपण घ्यायचे नाहीत, पण त्या व्यक्तीला त्याच्या वाईट गुणातनं त्याच्या वाईट स्वभावातनं किंवा त्याच्यामध्ये जे वाईट आहे त्या वाईटातनं त्याला कसं बाहेर काढता येईल तो प्रयत्न नक्कीच करायचा आणि त्याला त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी त्या व्यक्तीला सोडून द्यायचं नाही. आपण आपल्यापरीने प्रयत्न करायचे आणि प्रयत्न करूनही जर आपलं साध्य झालं नाही आपला हेतू, तर मग हळूहळू त्या व्यक्तीला दुःखी करायचं नाही. हळूहळू त्यापासून आपण लांब जाण्याचा प्रयत्न करायचा, पण समोरच्या व्यक्तीला दुःखी करू नये. तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष, राग हा राहिला नाही पाहिजे. त्यामुळे त्याचं मन न दुखवता त्याच्यापासून हळूहळू लांब जायचं आणि त्याला कळलं पाहिजे नंतर की अरे आपल्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती होती, आपण गमावलं तिला, हे त्याला हळूहळू नंतर कळणार. तर असं तुम्ही तुमचं हे ठेवलंत ना, स्वभाव ठेवलात ना, तर बघा तुम्हालाही त्रास होणार नाही आणि समोरच्यालाही त्याचा त्रास होणार नाही किंवा त्यालाही त्याचं फिलिंग होणार नाही. नक्की लक्षात घ्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या की वाईट सोडून द्यायचं आहे, चांगलं घ्यायचं आहे आणि समोरच्याला वाईट आहे म्हणून सोडायचं नाही, त्याला त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करा.